माझं माहेर पंढरी असं म्हणत वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात आणि पंढरीच्या वारीची परंपरा शेकडो वर्षांपूर्वीची आहे। म्हणूनच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम हे सुरू करण्यात आलंय। मात्र 1.5 वर्षांपासून हे काम अतिशय कासवाच्या गतीने सुरू आहे। म्हणूनच हे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय। पाहूया। पंढरपूर मंदिर जतन संवर्धनाचं काम सुरू मात्र अत्यंत धीम्या गतीनं। 1.5 वर्षात अवघं 40%च काम पूर्ण। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 700 वर्षांचे पुरातन रूप देण्यासाठी जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। जानेवारी 2024 मध्ये या कामाला सुरुवात झाली। मार्च 2024 ते मे 2024 असे 3 महिने देवाचे पदस्पर्श दर्शन बंदही ठेवण्यात आले होते। मात्र 1.5 वर्ष झाले तरी अद्याप काम पूर्ण झालेलं नाही। अवघे 40%च काम पूर्ण झाल्याचा दावा खुद्द समितीनंच केलाय। श्री विठ्ठल गर्भगृह, रुक्मिणी माता गर्भगृह, बाजीराव पडसाळी आणि विठ्ठल सभागृह याचे कामकाज 40 ते 50% पूर्ण झालेले असून सर्व कामकाजाचा विचार करता एकूण कामाच्या 40% काम पूर्ण झाले असून 60% कामकाज अजूनही बाकी आहे। कासव गतीने जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। यावर वारकरी संप्रदायाने नाराजी व्यक्त केली आहे। समितीचे जतन आणि संवर्धनाच्या कामाकडे दुर्लक्ष आहे याचा फटका भाविकांना बसतोय। कामावर पुरेसे कारागीर नसल्यानं काम रखडलं असून कारागिरांची संख्या वाढवून काम पूर्ण करावे अशी मागणी भाविक करतायत। काम अत्यंत संत गतीने चालू आहे असं दिसतंय। अनेक वेळा त्या ठिकाणी मजूर कामावर निघून गेलेले आहेत। तज्ञ कामगारांची त्या ठिकाणी कमतरता आहे। थोडंसं शासनाचं काम आहे, शासनाचा इतका मोठा निधी उपलब्ध आहे तर थोडीशी वेळेची मर्यादा घालणं आवश्यक आहे आणि लवकरात लवकर हे काम जतन आणि संवर्धनाचं पूर्ण व्हावं ही वारकरी संप्रदायाची मागणी आहे। 1.5 वर्षात जतन आणि संवर्धनाच्या कामाचा आढावा थेट मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक लक्ष मंदिराच्या या कामावर आहे। मात्र तरी देखील मंदिर समितीचे कामावर नियंत्रण नसल्याने दिवसेंदिवस काम रखडत चालले। आषाढी एकादशीच्या महापूजेला आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाबद्दल काय प्रतिक्रिया देतात याकडे आता भाविकांचं लक्ष लागलंय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।